नमस्कार, स्वागत आहे आपल्या आजच्या 26व्या ब्लॉगमध्ये, जे की वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं काम आहे. आणि आता आपण बघू शकतो की ट्रक आणि टँकर हे दोन्ही इथून चालू आहे. आणि आज आम्ही रामनगर ते वाईगोड या परिसरामध्ये सुरू असलेल्या कामाचं सगळं नियोजन बघण्यासाठी मित्रांनो आलेलं आहे. जे की आता आपण पाहू शकतो की या साईडनं हे SMS कंपनीचं खाली रेल्वेचं मित्रांनो टँकर पण जात आहे. आणि हा सगळा आपला जो 161 हायवे आहे, जो अकोट ते हे जातो मित्रांनो, तो याला पॅरलल आहे. तो आपल्या उजव्या साईडला आपले कॅमेरामॅन तिकडून दाखवतील. हा जो ते आता टू व्हीलर जात आहे तोच आपला हायवे आहे. आणि आता सध्या या आम्ही ते रामनगर परिसरातील काम आहे मित्रांनो, फायनल अलाइनमेंट आणि यांना फायनल टचअप देण्याचं काम आपल्या या ठिकाणी चालू आहे. हा मुरुम आहे, आपण बघू शकतो चांगल्या क्वालिटीचा हा मित्रांनो मुरुम आहे. बघा काकाही बघू शकता. काका राम राम राम, काय म्हणता, कसं चालू आहे रेल्वेचं काम? हा, आनंद आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मित्रांनो आज रेल्वेच्या कामाची जी परिस्थिती आहे आपण ते बघू शकतो की इथे आता या ओव्हरब्रिजच्या माध्यमातून इथनं जे आहे तर हा रामनगरच्या वरचा आपला परिसर आहे. इथून रेल्वेचा ट्रॅक आहे आणि खालून हा पूल जातो आहे. हा तर मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचा आपण बघू शकतो इकडून जो आहे रामनगर या परिसरातून येणारा. आणि इथं हा रेल्वेचा ब्रिज आहे आणि इथे हाईट गेजचं काम सुरू आहे. म्हणजे मोठा ज्या वेळेला ट्रक इथून येईल तर या पुलापेक्षा त्याची हाईट जास्त नसावी, हाच या मागचा उद्देश आहे. आणि काका बरेच दिवस झाले आपण काकाची आता 1 महिना 1.5 महिन्यानंतर भेट झाली. काय म्हणते काका, आपल्या परिसरात काम आता फायनलला झालेलं आहे, स्लीपर आलेलं आहे, तर कधी आता हे पटऱ्या हातरण्याचं काम कधी चालू होईल? महिनाभराने चालू ना ते 1-1.5 महिन्यात इथं मित्रांनो पटरा हातरण्याचं काम सुरू होते. आणि आता सगळं फायनल अलाइनमेंट त्याला काम म्हणतो आपण, तर ते पण पूर्ण होताना दिसत आहे. आणि इथून शेतकऱ्यांसाठी जाण्यासाठी हाही एक रस्ता आहे जो आपल्याला इकडल्या शेतीला जायला काम येईल. आणि समोर मित्रांनो तिथेही आहे. म्हणजे इथनं आपण जे आहे तर पुसद बायपासपर्यंत मित्रांनो 6 ते 7 पूल असलेले दिसतात. आणि काही त्यामध्ये 3 पुलं मोठे आहेत जे की धावंडा नदीवर आहे. आणि इथे छोटे छोटे पूल जे शेतीसाठी. आणि मित्रांनो याच इथे हे असं आहे की इकडंच गिट्टीचं आणि मुरुमाचं जे आहे तर खदान इकडंच आहे. आणि इथूनच याच रोडनं आपल्या या परिसरामध्ये दिग्रस ते बेलगव्हाणच्या परिसरामध्ये मुरुम इथलाच आणला आहे. बरोबर आहे ना काका? हा आपल्याला रस्ता दिसत आहे. याच्या मागं 1 किलोमीटर अंतरावरतीच त्या ठिकाणी ट्रक तिथून माल आणत होते. तर पुढचंही काम मित्रांनो आता आपण बघूया. हा तर मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचा जो काठी येथील पूल आहे, त्या काठी येथील पुलाचा आता फायनल मित्रांनो हा पूल झालेला आहे, याचा स्लॅब पूर्ण झालेला आहे. आणि त्या साईडला आपण पाहू शकतो की आता तिथे म्हणजे फायनल याचं पिचिंग करण्याचं काम, म्हणजे पूल हा पूर्ण झाल्यानंतर यामध्ये आपण बघू शकता आता की इथं 80% जे पिचिंग आहे ते पूर्ण झालेलं आहे. आणि आता एवढंच राहिलेलं आहे 3-4 फूट भरणे. आणि या ठिकाणी गॅस वेल्डिंग वगैरे जे काही मारलं जातं मित्रांनो त्यासाठी गॅस पण इथे आहे. आणि आता पाहू शकतो आपण की इथून या परिसरामध्ये पिचिंगचं मित्रांनो काम सुरू आहे. त्या ठिकाणी मुरुम भरल्यात येतो आहे. आणि याही ठिकाणी तुम्ही बघू शकता की ह्या खालून मित्रांनो पूल झाल्यानंतर त्याची लेवल यायला हा तो येणारा नाला आहे काठीचा, यायला मटेरियल मित्रांनो किती लागलं असेल. खालून तुम्ही बघू शकता की या 25 ते 30 फूट हाईटवर मित्रांनो हे काम आपल्याला सुरू असलेलं दिसतं. तर मित्रांनो सातत्यानं इथं पिचिंग भरत असताना लेवलिंग करण्याचं काम आणि ऑब्झर्वेशन याचं हे चालू आहे. ते खालून आपण बघू शकता की किती हाईटला हा पूल आहे. आणि ते पाणी व्यवस्थित जाण्यासाठी, पाण्याचा निचरा साईडनं जाण्यासाठी कुठंही डिस्टर्ब रेल्वेला भविष्यात होणार नाही हीच काळजी या ठिकाणी घेण्यात आली आहे. आणि तिथे सातत्यानं मोठ्या LR मशीनी त्या ठिकाणी आपल्याला ट्रकमध्ये जे मटेरियल भरून देत आहेत आणि इकडं ते मित्रांनो हे होत आहे. आणि हे मशीन आपण बघू शकतो मित्रांनो आता कामाची सिच्युएशन, याचं लेवलिंग करण्याचं काम आणि फायनल याला टचअप देण्याचं काम आपल्याला या ठिकाणी चालू असलेलं दिसतं. हा मित्रांनो आजचा आपला 26वा ब्लॉग आपल्याला कसा वाटला ते निश्चित कमेंट करून सांगा. आपल्याला आपले व्हिडिओ आवडतात का आणि आपण व्हिडिओ कुठून बघत आहात ते पण कमेंट करून सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.